नमस्कार मित्रांनो, आज आपण स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमधील सेक्शन 9 ते पुढील सेक्शन्सचा आज आपण अभ्यास करूया. मित्रांनो, सेक्शन 9 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट जो आहे तो काय म्हणत आहे, पहिले आपण त्याची बेरेट लँग्वेज वाचूया. सेक्शन 9 जो आहे तो असं म्हणत आहे, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स. हे चॅप्टर आहे, चॅप्टर 2. त्यामध्ये सेक्शन 9 असं म्हणतं आहे, डिफेन्स रिस्पेक्टिंग सूट्स फॉर रिलीफ बेस्ड ऑन कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे की डिफेन्स जो आहे प्रतिवादीला काय मिळू शकतो त्याबद्दल असं म्हटलेलं आहे. एक्सेप्ट ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड हेअर इन, वेअर एनी रिलीफ इज क्लेम्ड अंडर धिस चॅप्टर इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट, द पर्सन अगेन्स्ट whom the relief is claimed may plead by way of defense any ground which is available to him under any law relating to contracts. अर्थात प्रतिवादी जो आहे, ज्या वेळेला त्याच्याविरुद्ध एखादा दावा दाखल होईल स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट खाली, तर त्याला या स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमधील जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये जे त्याला ग्राउंड्स डिफेन्स म्हणून घ्यायचे आहेत तो घेऊ शकतो. याशिवाय त्याला इतर ग्राउंड्स म्हणजे कोर्शन, अनडू इन्फ्लुएन्स, मिसरिप्रेझेंटेशन, फ्रॉड असे जे ग्राउंड्स असतात, अनसाउंडनेस, इन्सॉल्वन्सी, ह्या प्रकारचे जे ग्राउंड्स आहेत ते सुद्धा तो ह्या दाव्यामध्ये आपला डिफेन्स म्हणून घेऊ शकतो. मीन्स डिफेन्स अवेलेबल टू द डिपेंडेंट, हे ह्याचा अर्थ असा आहे. मित्रांनो, आता आपण सेक्शन 10 कडे वळूया. 10 काय म्हणतोय आपण ते बघूया. तो एक चॅप्टरमध्ये असं दिलं आहे, कॉन्ट्रॅक्ट्स विच कॅन बी स्पेसिफिकली एन्फोर्स्ड. स्पेसिफिक परफॉर्मन्स इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सेक्शन 10, द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट शॅल बी एन्फोर्स्ड बाय कोर्ट सब्जेक्ट टू प्रोविजन्स कंटेन्ड इन सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 11, सेक्शन 14 अँड सेक्शन 16. अर्थात सेक्शन 10 प्रमाणे जर समजा कोणी स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचा दावा दाखल केला तर स्पेसिफिक रिलीफ त्याला मिळेल, यात वाद नाही. परंतु सेक्शन 11, सबसेक्शन 2, सेक्शन 14 आणि 16 यांच्या ज्या कंडिशन्स आहेत, याच्यामध्ये ज्या कंडिशन्स लिहिलेल्या आहेत त्या सोडून त्याला स्पेसिफिक रिलीफ मिळेल. आता सेक्शन 11 सबसेक्शन 2 काय म्हणतो ते आपण पाहूया. सेक्शन 11 2 पाहण्यात म्हणजे आपल्याला सेक्शन 11 पूर्ण बघावं लागेल. सेक्शन 11 जो आहे तो ट्रस्टच्या संदर्भात आहे. मीन्स जर एखादा दावा ट्रस्टने लावला तर त्याच्या बाजूने त्याचा निकाल म्हणजे स्पेसिफिक रिलीफचा जो निकाल आहे त्याच्या बाजूने होईल, असा तो सेक्शन 11 आहे. मी आपल्याला सेक्शन 11 वाचून दाखवतो. केसेस इन विच स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कनेक्टेड विथ ट्रस्ट एन्फोर्सेबल. ह्याची जी बेरेट लँग्वेज आहे ती मी आपल्याला वाचून दाखवतो. एक्सेप्ट ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड इन धिस ॲक्ट. ह्या कायद्यात जे प्रोव्हाइड केलेले ते सोडून स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट शॅल. आता इथे शॅल शब्द वापरलेला आहे, पूर्वी इथे मे शब्द होता. कॉन्ट्रॅक्ट शॅल बी एन्फोर्स्ड वेन द ॲक्ट अग्रीड टू बी डन इज इन परफॉर्मन्स होली ऑर पार्ट ऑफ अ ट्रस्ट. सेक्शन 11चा सबसेक्शन 1 असा म्हणतोय की ज्या वेळेला ट्रस्ट दावा दाखल करेल त्याच्या बाजूने स्पेसिफिक रिलीफचा प्रोव्हिजन रिलीफची रेमेडी त्याला मिळेल. आता सबसेक्शन 2 काय म्हणतोय, जे आपल्याला संबंधित आहे, ज्याच्यामुळे त्याला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट खाली स्पेसिफिक रिलीफ मिळणार नाही. दॅट इज व्हॉट अ कॉन्ट्रॅक्ट मेड बाय अ ट्रस्टी इन एक्सेस ऑफ हिज पॉवर्स ऑर इन ब्रीच ऑफ ट्रस्ट कॅन नॉट बी स्पेसिफिकली एन्फोर्स्ड. अर्थात सेक्शन 10 मध्ये जे म्हटलेलं आहे की सेक्शन 11 सबसेक्शन 2 प्रमाणे त्याला स्पेसिफिक रिलीफ मिळणार नाही. ते इथे दिलेलं आहे की जर ट्रस्टमधला ट्रस्टी आपले अधिकारापेक्षा जास्त अधिकाराचा वापर करत असेल, इन एक्सेस ऑफ हिज राईट्स, देन नो रिलीफ कॅन बी ग्रांटेड. त्यानंतर सेक्शन 14 आपण बघूया. सेक्शन 14 असं म्हणतंय की जर वादीने सबस्टिट्यूटेड सर्व्हिसचा वापर केला असेल, बेनिफिट घेतला असेल, तर
त्याला स्पेसिफिक रिलीफ मिळणार नाही. आपण ते बघून घे. सेक्शन 14 कॉन्ट्रॅक्ट्स नॉट स्पेसिफिकली एन्फोर्सेबल, म्हणजे असे कॉन्ट्रॅक्ट जे स्पेसिफिकली एन्फोर्स करता येणार नाही. त्यामध्ये 4 कंडिशन्स दिलेले आहेत मित्रांनो. ते आहे द फॉलोइंग कॉन्ट्रॅक्ट्स कॅनॉट बी स्पेसिफिकली एन्फोर्स, नेमली नंबर 1 where a party to contract has obtained substituted performance of contract in accordance with the provisions of section 20. म्हणजे सेक्शन 20 मध्ये जे सबस्टिट्यूटेड सर्व्हिसची प्रोव्हिजन आता नवीन केलेली आहे. जर वादीने सबस्टिट्यूटेड सर्व्हिसचा बेनिफिट घेतला तर त्याला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट खाली स्पेसिफिक परफॉर्मन्स मागता येणार नाही. आता सबस्टिट्यूटेड सर्व्हिस काय आहे हे आपण आता थोड्या वेळाने पुढे बघूया. पहिले ह्या सेक्शनचा पूर्ण विचार करूया. आता ह्यातली सेकंड कंडिशन काय म्हणत आहे, कॉन्ट्रॅक्ट बी मध्ये असं म्हटलेलं आहे, अ कॉन्ट्रॅक्ट द परफॉर्मन्स ऑफ विच इन्व्हॉल्व्स परफॉर्मन्स ऑफ अ कंटिन्युअस ड्युटी विच द कोर्ट कॅनॉट सुपरवाइज. म्हणजे ज्या केसमध्ये कोर्टाला सतत सुपरवाइज करावा लागेल, एखादा कॉन्ट्रॅक्ट सुपरवाइज करावा लागेल, कंटिन्यूस त्यांना ड्युटी द्यावी लागेल कोर्टाला, तर अशा केसमध्ये सुद्धा कोर्ट स्पेसिफिक रिलीफ प्रोव्हाइड करणार नाही. म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स रेमेडी मिळणार नाही. थर्ड जे दिलेलं आहे ते असं आहे की अ कॉन्ट्रॅक्ट विच इज सो डिपेंडेंट ऑन पर्सनल क्वालिफिकेशन ऑफ द पार्टीज दॅट द कोर्ट कॅनॉट एन्फोर्स स्पेसिफिक परफॉर्मन्स इट्स मटेरियल टर्म्स. म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्ट जर पर्सनल क्वालिफिकेशनवर अवलंबून असेल तर तरीसुद्धा वादीला स्पेसिफिक रिलीफ ही रेमेडी मिळणार नाही. आता पर्सनल क्वालिफिकेशन काय आहे, मी एक एक्झाम्पल आपल्याला देतो. ए व्यक्तीने बी याला आपल्या थिएटरमध्ये गाणं गाण्यासाठी अपॉइंट केलेलं आहे, त्याच्याबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे की बाबा तू माझ्या थिएटरमध्ये दर दिवस गाणं गायचं आहे. परंतु काही दिवसानंतर बीने गाणं म्हणायचं बंद केलं, तो यायचं बंद झाला. तर बीच्या विरुद्ध असा दावा लावून की त्याने माझ्या थिएटरमध्ये गाणं म्हणावं अशी त्याला स्पेसिफिक रिलीफ त्याला मिळू शकत नाही, कारण हे पर्सनल क्वालिफिकेशनवरती अवलंबून आहे. जर समजा कोर्टाने बीला सांगितलं की नाही त्याच्या थिएटरमध्ये जाऊन तू गाणं गा आणि त्यांनी एकदम बेसूर तालमध्ये जर गाणं गायला सुरुवात केली तर उलट त्याचा कार्यक्रम खराब होईल. म्हणून अशा प्रकारे स्पेसिफिक रिलीफ त्याला मिळणार नाही. आणि फोर्थ एक कंडिशन दिलेली आहे, अ कॉन्ट्रॅक्ट विच इज इन इट्स नेचर डिटर्मिनेबल. म्हणजे जर कॉन्ट्रॅक्ट हा डिटर्मिनेबल नेचरचा असेल तरी सुद्धा स्पेसिफिक रिलीफ मिळणार नाही. एक एक्झाम्पल देतो. एने बी बरोबर एक ॲग्रीमेंट केला, त्याला सांगितलं की बाबा 15 दिवसाच्या आतमध्ये 1000 गव्हाचे पोते तुम्ही मला 15 दिवसाच्या आतमध्ये माझ्या गोडाऊनवरती पाठवून द्यायचे आहेत, असा ॲग्रीमेंट झाला. जर 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही ते पोते गव्हाचे नाही पाठवले तर हा ॲग्रीमेंट कॅन्सल होईल असं गृहीत धरा. मग जर 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी दिले तर ठीक, नाही तर काय झालं, तो ॲग्रीमेंट कॅन्सल होईल. मग हा जो ॲग्रीमेंट आहे डिटर्मिनेबल नेचरचा आहे, तर त्याला स्पेसिफिक रिलीफ मिळणार नाही. तर मित्रांनो, आपण सेक्शन 9 पाहिला, सेक्शन 10 पाहिला, सेक्शन 11 पाहिला आणि आता सेक्शन 14 सुद्धा पाहिला. आता आपण सेक्शन 14 नंतर दुसरा एक त्यांनी सेक्शन 16 एक म्हटलेला आहे. 16 आपण बघूया. सेक्शन 16 मध्ये काय म्हटलेले की जर पर्सनल बार टू द रिलीफ असेल, पर्सनल बार्स टू रिलीफ, अशा कंडिशनमध्ये सुद्धा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट खाली दावा दाखल करून स्पेसिफिक परफॉर्मन्सची रेमेडी तुम्हाला मिळणार नाही. आता ते कोणकोणत्या कंडिशन्स ते आपण बघूया. स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी एन्फोर्स्ड इन फेवर ऑफ पर्सन, पहिली, who has obtained substituted performance of contract under section 20. इथे सुद्धा पुन्हा तेच म्हटलेलं आहे की सेक्शन 20 मध्ये जे वर्णन केलेलं आहे सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्सचा, जर त्यांनी बेनिफिट घेतला असेल तर त्याला स्पेसिफिक रिलीफ मिळणार नाही. दुसरी,
दुसरी कंडिशन म्हणजे बी, who has become incapable of performing or violates any essential terms of or contract that on his part remains to be performed or acts in fraud or the or acts in fraud of contract or willfully acts at variance with or in subversion of the relation intended to be established by the contract. म्हणजे वादी हा स्वतः इनकॅपेबल आहे, त्यांनी स्वतः कॉन्ट्रॅक्टच्या काही कंडिशन्स व्हायोलेट केलेल्या आहेत, त्यांनी स्वतः कॉन्ट्रॅक्टमध्ये आपली परफॉर्मन्स दाखवलेली नाही, त्यांनी फ्रॉड केलेला आहे, अशा कारण जर असेल तर त्याला स्पेसिफिक रिलीफ मिळणार नाही. आणि सी क्लॉज काय म्हणतो आपण ते बघूया. हू फेल्स टू प्रूव्ह दॅट ही हॅज परफॉर्म्ड or has always been ready and willing to perform the essential terms of the contract which are to be performed by him other than terms the performance of which has been prevented or waived by the defendant. म्हणजे वादी हा स्वतः कॉन्ट्रॅक्टच्या काही कंडिशन्स ज्या आहेत त्या फॉलो करण्यास असमर्थ होता आणि स्वतः तो पैसे देण्यास किंवा त्याची जी किंमत आहे ती देण्यास असमर्थ होता, त्याची स्वतःची रेडी अँड विलिंगनेस नव्हती. असं जर त्यांनी केलेलं असेल तरी सुद्धा त्याला स्पेसिफिक रिलीफ मागता येणार नाही. आता याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मित्रांनो. एक्सप्लेनेशन काय म्हणते बघा. फॉर द पर्पज ऑफ क्लॉज सी म्हणजे जे रेडीनेस अँड विलिंगनेस म्हटलेलं आहे त्याला एक्सप्लेनेशन दिलेलं. ते एक्सप्लेनेशन असं दिलेलं आहे, रेडीनेस अँड विलिंगनेस म्हणजे त्यांनी ॲक्च्युअलमध्ये पैसे प्रतिवादीला दिले पाहिजे असं नाही, त्यांनी हे तयारी दाखवली पाहिजे की मी पैसे द्यायला तयार होतो प्रतिवादीला आणि आजही मी ते प्रतिवादीला पैसे देण्यास तयार आहे असं जरी त्यांनी दाव्यामध्ये म्हटलं तरी सुद्धा ते मान्य होईल, असा तो एक्सप्लेनेशन क्लॉज आहे. मित्रांनो आता आपण 16 पाहिला, आता सेक्शन 20 बघूया, कारण त्या सेक्शन 20 मध्ये सबस्टिट्यूटेड सर्व्हिसचा उल्लेख केलेला आहे. आता ॲक्च्युली सबस्टिट्यूटेड सर्व्हिस कशाला म्हणतो, हा जो एक नवीन कन्सेप्ट 1/10/2018 याच्यामध्ये आणलेला आहे. सबस्टिट्यूटेड सर्व्हिस म्हणजे पहिले मी एक्झाम्पल देतो म्हणजे आपल्याला पिक्चर क्लिअर होईल. ए ने बी बरोबर एक ॲग्रीमेंट केला होता आणि 1000 पोते गव्हाचे त्याच्याकडनं घेण्याचं ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि बी ने 1000 पोते एला पाठवण्याची टाळाटाळ केली. आता एला हा प्रश्न पडलेला आहे की मला तर बीकडनं 1000 पोते घ्यायचे होते पण बी काय ते पाठवत नाही. मग त्याने काय केलं, बी बरोबर ॲग्रीमेंट तसाच ठेवला, सी बरोबर एक कॉन्ट्रॅक्ट केला आणि सीला सांगितलं की तुझ्याकडे गव्हाचे पोते आहेत का 1000. तो म्हटला हो आहे, मग 1000 पोते तू मला पाठवून दे. म्हणजे त्यांनी बीकडनं माल घ्यायचा होता, बीकडनं न घेता त्याने सीकडनं हा माल घेतलेला आहे. म्हणजे त्याने सबस्टिट्यूटेड सर्व्हिसचा वापर केलेला आहे, बेनिफिट घेतलेला आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच कंडिशन्स त्यांनी दिलेले आहेत. सबस्टिट्यूटेड सर्व्हिस केव्हा घेता येईल किंवा त्याचे पुढे काय काय करता येईल त्याबद्दल वाद नाही. पहिले सबस्टिट्यूटेड सर्व्हिस हा जो कन्सेप्ट आहे हा आपला क्लिअर झाला पाहिजे. आता सबस्टिट्यूटेड सर्व्हिस आपला क्लिअर झालेला आहे. आता सबस्टिट्यूटेड सर्व्हिस जे सेक्शन 20 मध्ये म्हटलेलं आहे त्यात असं सांगितलेलं आहे की वादीला जर समजा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट खाली सबस्टिट्यूटेड सर्व्हिस घ्यायची असेल तर ज्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेला होता त्याला 1 महिन्याची 30 दिवसाची नोटीस द्यायची. त्याला 30 दिवसाची नोटीस दिल्यानंतर त्याला कळवायचं की बाबा तुझं माझं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे, तू मला 30 दिवसाच्या आतमध्ये ठरल्याप्रमाणे माझ्या करारनाम्याची पूर्तता कर, नाही तर मी ह्या करारनाम्याची पूर्तता दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेईल. आणि अशी जेव्हा त्यांनी नोटीस पाठवली, 30 दिवसाची नोटीस पाठवल्यानंतर त्याला दुसऱ्या व्यक्तीकडनं सबस्टिट्यूटेड सर्व्हिसचा बेनिफिट घेता येतो किंवा सबस्टिट्यूटेड सर्व्हिस करून घेता येईल. हे कुठं लिहिलेलं आहे, सेक्शन 20 मध्ये लिहिलं आहे. आता सेक्शन 20ची आपण डायरेक्ट लँग्वेज वाचूया म्हणजे आपला पिक्चर जास्त क्लिअर होईल. विदाउट प्रिज्युडाइज टू द जनरलिटी ऑफ द प्रोव्हिजन्स कंटेंट इन द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. 1872 मध्ये जे लिहिलेलं आहे ते प्रोव्हिजन्स आपण त्यांना कोणते टच न करता आपण पुढचं वाचतोय. अँड ॲक्सेप्ट ॲज अदरवाईज ॲग्रीड अपॉन बाय द पार्टीज. आणि पार्टीज यांच्या दरम्यान जे ठरलेलं आहे
ते सोडून वेअर द कॉन्ट्रॅक्ट इज ब्रोकन, ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट ब्रोक झालेला आहे म्हणजे तुटला आहे, ड्यू टू नॉन परफॉर्मन्स ऑफ प्रॉमिस बाय एनी पार्टी, द पार्टी हू सफर्स, ज्याला नुकसान होत आहे ती पार्टी, द पार्टी हू सफर्स बाय सच ब्रीच, अशा ब्रीचमुळे त्याला जे नुकसान होत आहे त्यांनी काय करायला पाहिजे, शॅल हॅव ऑप्शन, त्याला एक ऑप्शन आहे, शॅल हॅव ऑप्शन ऑफ सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स थ्रू अ थर्ड पार्टी, थर्ड पार्टीकडनं तो आपला हा परफॉर्मन्स करून घेऊ शकतो, त्याला हा ऑप्शन आहे, और बाय हिज ओन एजन्सी, त्याच्याकडे जर स्वतःची कोणती एजन्सी असेल त्याच्याकडनं सुद्धा तो अशा प्रकारे परफॉर्मन्स सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स करून घेऊ शकतो, अँड रिकवर द एक्सपेन्सेस अँड अदर कॉस्ट ॲक्च्युअली इन्कर्ड, अशा परिस्थितीमध्ये त्याचा जो खर्च होणार आहे, त्याला जो नुकसान होणार आहे, नुकसान भरपाई ज्याला म्हणतो आपण, इन्कर्ड, त्याला जो स्वतः नुकसान होईल ते जे तो करणार आहे खर्च, स्पेंट और सफर्ड बाय हिम फ्रॉम द पार्टी कमिटिंग सच ब्रीच, म्हणजे ज्या पार्टीने कॉन्ट्रॅक्टची ब्रीच केली त्या पार्टीकडनं तो सबस्टिट्यूटेड सर्व्हिस झाल्यानंतर एक्सपेन्सेस आणि कॉस्ट वसूल करू शकतो. आता त्याने कंडिशन काय दिलेली आहे, ती कंडिशन नंबर 2 मध्ये दिलेली आहे, नो सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट अंडर सबसेक्शन 1 shall be undertaken unless the party who suffers such breach has given a notice in writing of not less than 30 days to the party in breach, calling upon him to perform the contract within such time as specified in the notice, and on this refusal or failure to do so he may get the same performed by third party or by his own agency. अर्थात 30 दिवसाची नोटीस दिल्यानंतर तो व्यक्ती ज्याला हा ज्यांनी ब्रीच केलेला आहे त्याला नोटीस दिल्यानंतर दुसरीकडनं त्याला माल घेता येईल आणि सबस्टिट्यूटेड सर्व्हिस करून घेता येईल आणि त्याला होणारा नुकसान तो कोर्टाकडनं नंतर मागणी करून घेऊ शकतो. त्याच्यात आता पुढे एक प्रोव्हिजो दिलेला आहे. प्रोव्हिजो काय म्हटलेलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट द पार्टी हू सफर्स सच ब्रीच, ज्या पार्टीला असा जो ब्रीच केल्यामुळे जो नुकसान होत आहे, शॅल नॉट बी एंटायटल्ड टू रिकवर द एक्सपेन्सेस अँड कॉस्ट अंडर सबसेक्शन 1 unless he has got the contract performed through a third party or by his own agency. म्हणजे नोटीस दिल्यानंतर जर समजा त्यांनी सबस्टिट्यूटेड सर्व्हिस केलीच नाही, सबस्टिट्यूट सर्व्हिसचा बेनिफिट घेतलाच नाही, मग त्याला नुकसान काही झालेलंच नाही. जर नुकसान झालं नाही तर त्याला अशा पद्धतीने मग एक्सपेन्सेस किंवा कॉस्ट घेता येणार नाही, म्हणजे त्याला सबस्टिट्यूटेड सर्व्हिस करून घ्यावीच लागेल आणि त्याचा जो ॲक्च्युअल कॉस्ट, जो ॲक्च्युअल लॉस होईल तो त्याला वसूल करून घेता येईल. आता याच्यामधलं क्लॉज नंबर 3 काय म्हणते ते आपण पाहूया. म्हणजे सेक्शन 20 सबसेक्शन 3 मी वाचत आहे मित्रांनो. वेअर द पार्टी सफरिंग ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट हॅज गॉट द कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म थ्रू अ थर्ड पार्टी, ज्यावेळी तो तिसऱ्या व्यक्तीकडनं असा परफॉर्म करून घेतो, और बाय हिज ओन एजन्सी, स्वतःच्या एजन्सीकडनं करून घेईल, आफ्टर गिव्हिंग नोटीस अंडर सबसेक्शन 1 he shall not be entitled to claim relief or specific performance against party in breach. त्याला ज्या पार्टीकडनं ब्रीच झालेला आहे त्याच्याकडनं असे खर्च त्याला वसूल घेता येणार नाही, करून घेता येणार नाही असं त्याच्यात म्हटलेलं आहे. पुढे अजून सबसेक्शन 4 मध्ये काय म्हटलेलं आहे, नथिंग इन दिस सेक्शन शॅल प्रिव्हेंट द पार्टी हू हॅज सफर्ड ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम क्लेमिंग कॉम्पन्सेशन फ्रॉम द पार्टी इन ब्रीच. आता हे सबस्टिट्यूटेड सर्व्हिस केल्यामुळे त्यांनी जे ॲक्च्युअलमध्ये कॉस्ट आणि खर्च केलेला आहे, एक्सपेन्सेस केलेला आहे, ते त्याला त्या पार्टीकडनं वसूल करून घेता येईल असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मी आता एक एक्झाम्पल आपल्याला देतो. एने बी बरोबर समजा 1000 पोते गव्हाचे पाठवण्याचा एक ॲग्रीमेंट केला होता. 1000 पोते आणि त्याची प्रत्येक पोत्याची किंमत 1000 होती, तर अशी किंमत झाली 10 लाख. बीने ते पोते पाठवले नाही, गव्हाचे पोते, म्हणून एने त्याला नोटीस देऊन दुसरीकडनं सीकडनं तो माल घेतला. आता ए आणि बीचा जो ॲग्रीमेंट झालेला तो पुण्यातल्या पुण्यात झालेला होता, म्हणून त्याचा जो आणण्याचा ट्रान्सपोर्टिंगचा जो खर्च होता तो फार कमी होता. आता एने सबस्टिट्यूटेड सर्व्हिस घेण्याचा प्रयत्न केला आणि तो सीकडनं केला. सी मुंबईला आहे. आता
पुण्यातल्या पुण्यामध्ये जर समजा तो माल 10 लाखामध्ये त्याला मिळाला असता, परंतु तोच माल त्याला पुण्यामध्ये मागवण्यासाठी मुंबईवरनं तो माल मागवला, म्हणून जवळजवळ त्याचा एक्स्ट्रा 1 लाख रुपये खर्च झालेला आहे. मग सबस्टिट्यूटेड सर्व्हिसचा बेनिफिट घेतल्याने त्याला जो एक्स्ट्रा 1 लाख रुपये खर्च आलेला आहे, तो 1 लाख रुपये तो बी कडून वसूल करू शकतो, असा ह्या सेक्शनचा अर्थ आहे. मित्रांनो, मी आता सेक्शन 9, 10, 11, 14, 16 आणि 20 आपल्यासमोर वाचून आणि समजून सांगितलेलं आहे. आता आपण येऊया सेक्शन 12. सेक्शन 12 जो आहे तो त्याची जी लँग्वेज आहे ती फारच किचकट आहे, परंतु आपण ती समजून घेऊया. सेक्शन 12 काय म्हणतोय? स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मित्रांनो, असा एक जनरल रूल आहे की पार्ट परफॉर्मन्स इज नॉट अलाउड. व्हेरी फर्स्ट सेक्शन ऑफ सेक्शन 12 सेज, except as otherwise hereinafter provided in this section, the court shall not direct the specific performance of part contract. म्हणजे पार्ट कॉन्ट्रॅक्ट अलाउड नाही, परंतु सबसेक्शन 2, सबसेक्शन 3 आणि सबसेक्शन 4 मध्ये पार्ट कॉन्ट्रॅक्ट, पार्ट परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कसा करता येईल त्याबाबत याच्यामध्ये प्रकाश टाकलेला आहे. सबसेक्शन 2 असा म्हणतो की ज्या वेळेला होल ऑफ कॉन्ट्रॅक्ट जो आहे, संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करता येत नाही, त्याचा एक छोटासा पोर्शन अनपरफॉर्म राहण्याची शक्यता आहे. अर्थात एक कॉन्ट्रॅक्ट आहे जो 100% कॉन्ट्रॅक्ट आपल्याला परफॉर्म करता येत नाही, त्यातला 10% कॉन्ट्रॅक्टचा जो भाग आहे तो अनपरफॉर्म राहण्याची शक्यता आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कोर्ट जो मेजर पोर्शन परफॉर्म करण्यासारखा आहे ते परफॉर्म करण्याचे डायरेक्शन्स देऊ शकतात, आणि जो पोर्शन, जो स्मॉल पोर्शन अनपरफॉर्म राहण्याची शक्यता आहे त्या बाबतीत कॉम्पन्सेशन देऊ शकतात. आता ही बेरेट लँग्वेज आपण वाचूया, म्हणजे आपल्याला याचा आपला पॉईंट क्लिअर होईल. वेअर अ पार्टी टू अ कॉन्ट्रॅक्ट इज अनेबल टू परफॉर्म द होल ऑफ हिज पार्ट ऑफ इट, but the part which must be left unperformed bears only a small proportion to the whole in value. संपूर्ण कॉन्ट्रॅक्टचा जो भाग अनपरफॉर्म आहे तो स्मॉल पोर्शन आहे संपूर्ण व्हॅल्यूच्या, अँड ॲडमिट्स ऑफ कॉम्पन्सेशन इन मनी, त्याचा कॉम्पन्सेशन देऊन विचार केला जाऊ शकतो. द कोर्ट मे ॲट द सूट ऑफ आयदर पार्टी. आता इथं एक शब्द वापरलेला, आयदर पार्टी. आयदर पार्टी म्हणजे दोन्ही पार्टीपेक्षा कोणीही कोर्टामध्ये जाऊ शकतो. द कोर्ट मे ॲट द सूट ऑफ आयदर पार्टी डायरेक्ट द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ सो मच ऑफ कॉन्ट्रॅक्ट ॲज कॅन बी परफॉर्म्ड अँड अवॉर्ड कॉम्पन्सेशन इन मनी फॉर द डेफिशियन्सी. जो भाग डेफिशियन्सी झालेला आहे, जो भाग अनपरफॉर्म आहे, जो भाग परफॉर्म करता येत नाही त्याच्याबद्दल कॉम्पन्सेशन देता येईल, आणि जो भाग परफॉर्म करता येईल तो भाग परफॉर्म करण्यासाठी कोर्ट डायरेक्शन देऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये पुन्हा मी आपल्याला इलस्ट्रेशन एक्झाम्पल देतो. समजा ए ने बी बरोबर एक ॲग्रीमेंट केलेलं आहे, 1000 सिमेंटचे पोते त्यांनी मागितलेले आहेत. आता 1000 पोते सिमेंटचा त्याचा ॲग्रीमेंट झालेला आहे एचा बी बरोबर. बीने ते पाठवण्यापूर्वी त्याचे पावसाळा आला, त्याच्यामध्ये एक 100 पोते सिमेंटचे खराब झाले. तर बीने एला सांगितलं की बाबा आता 100 पोते खराब झालेले आहेत आणि त्यामुळे मी तुला आता माल पाठवू शकत नाही. आता 1000 पोत्यामधलं फक्त 100 पोते खराब झालेले आहेत, 900 पोते तर चांगले आहेत ना. मग ए बीला सांगतोय की बाबा तू 900 पोते पाठवून दे आणि 100 पोत्याबाबतचं नुकसान भरपाई देऊन टाक, परंतु बी काय ते ऐकत नाही. आता ह्याचा थोडासा उलटा विचार करूया. बीने एला सांगितलं बाबा माझे 1000 पोत्यापैकी 100 पोते खराब झालेले आहेत, 900 पोते घेऊन टाक, 100 पोत्याचं नुकसान घेऊन टाक.
पण ए म्हणतो नाही, मला 1000 पोतेच पाठव, नाही तर नको पाठवू. आता म्हणून शब्द असा वापरलेला आयदर पार्टी. याच्यामध्ये असं म्हटलं ना, ॲट द सूट ऑफ आयदर पार्टी, म्हणजे दोन्ही याच्यामध्ये कोर्टात जाऊ शकतात. आता हे तर काय होऊ शकतो, कोर्ट काय म्हणू शकतो, समजा ए कोर्टात गेला तर कोर्ट एला सांगू शकतो 900 पोते तुम्ही घेऊन टाका आणि 100 पोत्याबाबतचं नुकसान भरपाई घेऊन टाका, काम संपलं. आणि जर ए नाही जात बी कोर्टामध्ये गेला तर कोर्ट बीला सांगू शकतो की बाबा ए 900 पोते घेऊन टाका आणि 100 पोत्याचे नुकसान भरपाई घेऊन टाका. म्हणजे दोन्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. आयदर पार्टी असा शब्द वापरलेला आहे. तर हा पॉईंट आपला क्लिअर झालेला आहे की मेजर पोर्शन हा अनपरफॉर्म होण्याची शक्यता आहे, स्मॉल पोर्शन हा एक्झिक्यूट करता येत नाही. मित्रांनो, आता ह्याच्यातला सबसेक्शन 3 मी आपल्याला वाचून दाखवतो. तो ह्याच्या अगदी उलटा आहे. सेक्शन 12चा सबसेक्शन 3 सेक्शन 12च्या 2च्या अगदी उलटा आहे. म्हणजे इथे मेजर पोर्शन परफॉर्म करण्यासारखा होता आणि सबसेक्शन 3 मध्ये मेजर पोर्शन खराब झालेला आहे. मेजर पोर्शन परफॉर्म करण्यासारखा नाही. आता हाच एक्झाम्पल मी उलटा करतो. समजा 1000 पोते होते आणि 900 पोते खराब झाले, 100 पोते राहिले, तर कोर्ट काय करू शकतं. आता इथं फक्त अदर पार्टी शब्द वापरलेला आहे ह्याच्यामध्ये, आयदर पार्टी शब्द नाही आहे. म्हणजे एकच पार्टी कोर्टात जाऊ शकते. ती कोण, ज्याचं नुकसान होणार आहे, ज्याचा परफॉर्म करून घ्यायची इच्छा आहे आणि समोरची पार्टी करत नाही. तर आता मी तो त्यात काय म्हटलेलं आहे की जर समजा 900 पोते खराब होत आहे झालेले आहेत, 100 पोते देण्यासारखे आहे, तर कोर्ट त्याला असं म्हणू शकतात तर मेजर पोर्शन खराब झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही काहीच करू नका. आपले 1000 पोत्यावर तुमचं जे नुकसान होत आहे ते घ्या आणि गप्प बसा. परंतु जर समजा पार्टी असं म्हटली नाही मला कॉम्पन्सेशन नाही पाहिजे, मला जे शिल्लक आहे तेवढं द्या, मग कोर्ट काय म्हणणार, शिल्लक आहे तेवढं घ्यायचं ना, ते घेऊन टाका, मग तुम्हाला कॉम्पन्सेशन मिळणार नाही. ते ह्या सेक्शन 3 सबसेक्शन 3 मध्ये म्हटलेलं आहे. मी वाचून दाखवतो मित्रांनो. Where a party to a contract is unable to perform the whole of his part of it, unable to perform the whole of his part of it, and the part which must be left unperformed either forms a considerable part of the whole, though admitting compensation in money. कोर्टाने सांगितलं कॉम्पन्सेशन घ्या, मोकळे व्हा. जर तो नाही म्हटलं, ऑर शब्द वापरलाय, ऑर doesn't admit compensation in money, जर तो compensation money मध्ये घेत नसेल तर he is not entitled to obtain a decree for specific performance, but the court may at the suit of the other party, अदर पार्टीने जो दावा दाखल केला त्याच्यावरती डायरेक्ट द पार्टी इन डिफॉल्ट, जी पार्टी डिफॉल्ट करत आहे त्यांना काय म्हणतात, टू परफॉर्म specifically so much of his part of the contract as he can perform if the other party, म्हणजे ज्याने पोते पाठवायचे होते त्याला कोर्ट डायरेक्शन देऊ शकतो, जेवढा तुला करता येईल तेवढं पाठवा. आणि पुढे काय सांगितलंय, इन अ केस फॉलिंग अंडर क्लॉज ए. आता हे वरती क्लॉज ए जो होता ज्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं तर कॉम्पन्सेशन घेणे मोकळा हो, त्याचं बदल. इन अ केस फॉलिंग अंडर क्लॉज ए pays or has paid the agreed consideration for the whole of the contract reduced by the consideration for the part which must be left unperformed, and in a case falling under clause B pays or has paid the consideration for the whole of the contract without any abatement. म्हणजे समजा त्या व्यक्तीने 1000 पोत्याचे पैसे देण्याचे मान्य केले होते किंवा भरलेले होते. मग पहिल्या केसमध्ये कसं म्हटलेलं आहे की बाबा 900 पोत्याचे तुम्ही पैसे द्या, 100 पोत्याबद्दल नुकसान भरपाई घ्या. दुसऱ्या केसमध्ये काय झालेलं आहे की 900 पोत्यांचं नुकसान झालेलं आहे त्या माणसाला. आता 900 पोत्यांचं काय करणार आहे, 100 पोते तुम्ही पाठवून द्या आणि त्याला काही कॉम्पन्सेशन द्यायची काही गरज नाही, विषय क्लोज झालेला आहे. आणि पुढे असं ते दिलं आहे, इन आयदर केस रिलिंकेशेस ऑल क्लेम्स टू द परफॉर्म्स of remaining part of the contract and all right to compensation either for the deficiency or for loss or damage sustained by him through the default of the defendant. डिफेंडंटच्या डिफॉल्टमुळे जो काही नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये त्याचे संपूर्ण अधिकार कोणाचे, वादीचे संपुष्टात आले, त्याला काहीही मिळणार नाही नुकसान भरपाई. फक्त जेवढा पोर्शन परफॉर्म करण्यासारखा आहे तेवढा परफॉर्म करणार आणि विषय क्लोज होणार. आता सबसेक्शन 4 काय म्हणते की
कॉन्ट्रॅक्ट दोन सब्जेक्टच्या बाबतीत आहे, दोन सब्जेक्ट्स, दोन वस्तूंच्या बाबतीत समजा एक कॉन्ट्रॅक्ट असेल आणि त्यातली एक सब्जेक्ट म्हणजे एक वस्तू अनपरफॉर्म करण्यासारखी झालेली आहे, मग कोर्ट काय म्हणणं, जे परफॉर्म करण्यासारखं आहे ते परफॉर्म करा आणि दुसरा जो अनपरफॉर्म्ड आहे किंवा जो परफॉर्म करण्यासारखा नाही त्याला सोडून द्या. आता ह्याला मी एक एक्झाम्पल देतो की एने बी बरोबर एक ॲग्रीमेंट केलेला की 500 पोते सिमेंटचे आणि 500 पोते गव्हाचे आणि 500 पोते राईस म्हणजे तांदळाचे पाठवून द्या. आता समजा पाऊस आला आणि त्याचे गव्हाचे पोते खराब झाले सगळे, परंतु राईसचे पोते चांगले आहेत, तांदळाचे पोते चांगले आहेत. मग कोर्ट असं म्हणू शकतं की गव्हाचे पोते जे खराब झाले ते सोडून द्या, पण राईस चांगला आहे ना, मग राईस पाठवून द्या. आता मी तो सेक्शन वाचून दाखवतो, आपल्याला तो पॉईंट क्लिअर होईल. When a part of a contract which taken by itself can and ought to be specifically performed stands on a separate and independent footing, दोन वस्तूंचं सेपरेट आणि इंडिपेंडेंट फुटिंग वरती तो ॲग्रीमेंट झालेला आहे, फ्रॉम अनदर पार्ट ऑफ द सेम कॉन्ट्रॅक्ट विच कॅन नॉट ऑर ऑट नॉट टू बी स्पेसिफिकली परफॉर्म्ड, द कोर्ट मे डायरेक्ट स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द फॉर्मर पार्ट. म्हणजे एका पार्टला करण्यासारखे आहे म्हणून कोर्ट त्याला करण्याचे आदेश देऊ शकता. मित्रांनो, आतापर्यंत आपण सेक्शन 12 केलेला आहे आणि इतर सेक्शन केले. आता सेक्शन 13 आपण बघूया. सेक्शन 13 काय म्हणतो या. सेक्शन 13 जो आहे तो इम्परफेक्ट टायटल बाबत आहे. जर समजा एखाद्याचा टायटल क्लिअर नसेल आणि त्यांनी जर ॲग्रीमेंट केला तर त्याचं काय होईल. तर सेक्शन 13चं हेडिंग काय आपण बघूया. राईट्स ऑफ परचेसर और लेसी, परचेसर और लेसी अगेंस्ट विथ नो टायटल और इम्परफेक्ट टायटल. समजा ए एक व्यक्ती आहे आणि त्याने बी बरोबर एक ॲग्रीमेंट केलेला आहे आणि ज्या दिवशी ॲग्रीमेंट केला त्या दिवशी त्याचं टायटल क्लिअर नव्हता, तरीसुद्धा त्यांनी ॲग्रीमेंट केला. तर अशा परिस्थितीमध्ये काय, जो लेसी आहे किंवा जो परचेसर आहे त्याचे अधिकार काय. मी एक एक्झाम्पल आपल्याला पहिले देतो की ए एक व्यक्ती आहे, त्याने बी बरोबर एक जागा विकण्याचा ॲग्रीमेंट केलेला आहे, परंतु ज्या दिवशी ॲग्रीमेंट झाला त्या दिवशी एला काहीही टायटल नव्हतं. जी प्रॉपर्टी विकण्याचा ॲग्रीमेंट केला होता ती प्रॉपर्टी त्याच्या वडिलांच्या नावाने होती. मग आता जर वडिलांच्या नावाने प्रॉपर्टी आहे तर एला प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार नाही आणि हा ॲग्रीमेंट एक 3 महिन्यानंतर सेलडीड करायचं असं ठरलेलं होतं. आता बीला हे कळालं की बाबा एला ही प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार नाही, परंतु एने माझ्यावर ॲग्रीमेंट केलेलं आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये एचा वडील जो आहे तो वारला. आता बाय सक्सेशन एला ही प्रॉपर्टी मिळणार आहे. मग आता बी एच्या अगेन्स्टमध्ये असा क्लेम करू शकतो की ज्या दिवशी तू ॲग्रीमेंट केला होता त्या दिवशी जरी तुला टायटल नव्हतं पण तू ॲग्रीमेंट केलं तर आज तुला टायटल प्राप्त झालेला आहे, तू ह्या प्रॉपर्टीचं खरेदीत माझ्या नावाने करून दे. आता मी सेक्शन 13 आपल्यासमोर वाचित आहे मित्रांनो. राईट ऑफ परचेसर और लेसी अगेन्स्ट पर्सन विथ नो टायटल और इम्परफेक्ट टायटल. Where a person contracts to sell or let certain immovable property having no title or only an imperfect title, म्हणजे त्याला त्या दिवशी टायटल नव्हता किंवा इम्परफेक्ट त्याचा टायटल होता, अशी प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीने भाड्याने देण्याचा विचार केला होता किंवा विकण्याचा ॲग्रीमेंट केला होता. द परचेसर, आता जो खरेदी घेणार आहे किंवा जो भाड्याने घेणार आहे, परचेसर और लेसी हॅज फॉलोइंग राईट्स, त्याला फॉलोइंग राईट्स आहेत. त्याला कोणते राईट्स आहेत ते आता कंडिशन ए, बी आणि सी आणि डी मध्ये दिलेले आहेत मित्रांनो. पहिली कंडिशन, पहिला त्याचा जो अधिकार आहे तो काय आहे. इफ द वेंडर और लेसॉर हॅज सबसिक्वेंटली टू द कॉन्ट्रॅक्ट एक्वायर्ड एनी इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी, म्हणजे वेंडर जो विकणारा होता तो किंवा जो भाड्याने देणार होता त्याला सबसिक्वेंटली जर अधिकार मिळाले तर परचेसरचा, लेसीचा हा पूर्ण अधिकार आहे, त्याच्याकडनं तो
खरेदी किंवा ती जागा भाड्याने घेऊ शकतो. इफ द वेंडर ऑर लेसर हॅज सबसिक्वेंटली टू द कॉन्ट्रॅक्ट एक्वायर्ड एनी इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी, द पर्चेसर ऑर लेसी मे कंपेल हिम टू मेक गुड द कॉन्ट्रॅक्ट आउट ऑफ सच इंटरेस्ट. त्याला जे अधिकार मिळाले त्याच्यावरनं तो त्याच्यावरती दावा लावून स्पेसिफिक रिलीफ घेऊ शकतो. सेकंड, where the concurrence of other person is necessary for validating the title. म्हणजे एखाद्या व्यक्तीची त्याला संमती पाहिजे, पर्चेसरला एखाद्या व्यक्तीची संमती पाहिजे. तर अशा वेळेला जो पर्चेसर आहे तो वेंडरला सांगू शकतो की मला तुम्ही याच्यामध्ये अमुक व्यक्तीची सही द्या. याच्यामध्ये एक इलुस्ट्रेशन देऊ शकतो. समजा ए हा जमीन मालक आहे किंवा त्याने सीला सांगितलेलं आहे किंवा ही माझी प्रॉपर्टी विकून दे. तर आणि त्यांनी सीने बी बरोबर ॲग्रीमेंट केलेलं आहे. आता ज्यावेळेला ॲग्रीमेंट झाला, सगळं झालं, तर बी एला सांगू शकतो आणि सीला सांगू शकतो की तुम्ही मला खरेदी खतावर सह्या द्या. त्याचा अर्थ आहे कॉन्करन्स म्हणजे संमती. वेअर द कॉन्करन्स ऑफ अदर पर्सन इज नेसेसरी फॉर व्हॅलिडेटिंग द टायटल कायदेशीर करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची संमतीची आवश्यकता आहे. अँड दे आर बाउंड टू कॉन्कर ॲट द रिक्वेस्ट ऑफ द वेंडॉर. वेंडॉरच्या सांगण्यावरनं त्याला सही घेण्याचा अधिकार आहे. द पर्चेसर ऑर लेसी मे कंपेल हिम टू प्रॉक्युअर सच कॉन्करन्स. म्हणजे जो पर्चेसर आहे, जो भाडेकरू आहे, तो मूळ वेंडॉरला सांगू शकतो की मला ह्या व्यक्तीची तू सही घेऊन दे. अँड व्हॅन अ कन्व्हेन्स बाय अदर पर्सन्स इज नेसेसरी. दुसऱ्या व्यक्तीकडनं जर समजा कोणता कन्व्हेन्स करून घ्यायचा असेल, नेसेसरी टू व्हॅलिडेट द टायटल अँड दे आर बाउंड टू कन्वे ॲट द रिक्वेस्ट ऑफ द वेंडॉर ऑर लेसॉर, द पर्चेसर ऑर लेसी मे कंपेल हिम टू प्रोक्युअर सच कन्व्हेयन्स. अर्थात दुसऱ्या व्यक्तीने बरोबर समजा आपल्याबरोबर व्यवहार केलेला असेल, मी जसं सांगितलं, एने सीला सांगितलेलं आहे की माझी प्रॉपर्टी विकून दे. सीने आपल्या ह्या प्रॉपर्टीचं ॲग्रीमेंट बी बरोबर केलेला आहे. तर बी सीला आणि एला सांगू शकतो की मला सीची सही घेऊन दे, म्हणजे माझा टायटल क्लिअर होईल. याचा अर्थ असा आहे. थर्ड कंडिशन मित्रांनो, वेअर द वेंडॉर प्रोफेसेस टू सेल एनकम्बर्ड प्रॉपर्टी. म्हणजे ज्या प्रॉपर्टीवरती कोणत्याही प्रकारचा बोजा नाही अशी मी अनएन्कम्बर्ड प्रॉपर्टी तुम्हाला विकत आहे, असा तो जर व्यवहार करत असेल प्रॉपर्टी संदर्भात, बट द प्रॉपर्टी इज मॉर्गेज फॉर एन अमाऊंट नॉट एक्सिडिंग द परचेस मनी. परंतु अशी प्रॉपर्टी ज्याचा व्यवहार झालेला आहे, ज्याची जी किंमत आहे त्याच्या आतमध्ये त्या प्रॉपर्टीला, त्या किमतीच्या आतमध्ये ती प्रॉपर्टी जर मालकाने दुसऱ्या व्यक्तीबरोबर मॉर्गेज केलेली असेल तर, अँड द वेंडॉर हॅज इन फॅक्ट ओनली अ राईट टू रिडीम इट. आणि मालक म्हणजे वेंडॉरला ती प्रॉपर्टीचा जो मॉर्गेज केलेला आहे त्याचा रिडीम करण्याचा हक्क आहे. तर द पर्चेसर मे कंपेल हिम टू रिडीम द मॉर्गेज. तर पर्चेसर मालकाला सांगू शकतो की ही प्रॉपर्टी तू रिडीम करून घे आणि मला विक. अँड टू ऑब्टेन अ व्हॅलिड डिस्चार्ज. आणि त्यांच्याकडनं डिस्चार्ज करून घ्या, रिडीम करून घ्या आणि ती मॉर्गेज फ्री करून टाका. अँड वेअर नेसेसरी ऑल्सो कन्व्हेन्स फ्रॉम द मॉर्गेजी. आणि जर गरज भासली तर जो मॉर्गेजी आहे, ज्याच्याकडे तुम्ही मॉर्गेज केलेलं आहे, गहाण केलेलं आहे, त्याच्याकडनं सुद्धा मला तुम्ही खरेदी खत करून द्या किंवा त्याची मला संमती मिळून द्या. मी उदाहरण आपल्याला इथे देणार. ए ने एक प्रॉपर्टी बी बरोबर विकण्याचा ॲग्रीमेंट केला आणि असं सांगितलं ही प्रॉपर्टी टायटल फ्री आहे, मॉर्गेज ह्याच्यावरती कोणत्या प्रकारचा मॉर्गेज नाही किंवा ही अनएन्कम्बर्ड आहे, कोणत्याही प्रकारचा बोजा नाही. आता बीला नंतर कळालं की एने ही प्रॉपर्टी सी बरोबर मॉर्गेज केलेली होती आणि एचा आणि बीचा जो ॲग्रीमेंट आहे तो 10 लाख रुपयाचा आहे. आणि बीला आता कळालं की एने ही प्रॉपर्टी सी बरोबर 3 लाख रुपयाला मॉर्गेज केलेली आहे. सीचा पण अधिकार आहे ना, कारण मॉर्गेज केलेली आहे. तर बी एला सांगू शकतो, प्रेशर आणू शकतो, कंपेल करू शकतो की तू सीला 3 लाख रुपये देऊन ह्या प्रॉपर्टीचं रिडेम्शन करून घ्या.
रिडिम्शन ऑफ मॉर्गेज, रिडीम करून घ्या आणि त्याच्याकडनं डिस्चार्ज करून घ्या, त्याचा डिस्चार्ज सर्टिफिकेट घ्या आणि गरज भासली तर मला सीची संमती द्या, असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट सेक्शन 13 सबसेक्शन डी, where the vendor or the lessor sues for a specific performance of contract and the suit is dismissed on ground of his want of title or imperfect title, the defendant has right to a return of his deposit, if any, with interest thereon, to his cost of the suit, and to lien for such deposit, interest and cost on the interest, if any, of the vendor or lessor in property which is subject matter of the contract. मित्रांनो, समजा ए चा इम्परफेक्ट टायटल होता आणि त्याने बी बरोबर ॲग्रीमेंट केलेला आहे आणि बीला जेव्हा कळलं की बाबा हा काय, ह्याला काय टायटल नाही, आणि ए वेंडर ज्यांनी ॲग्रीमेंट केलेलं आहे त्याने जर कोर्टात दावा दाखल केला की बाबा बीला सांगावं की माझ्या या प्रॉपर्टीचा सेल डीड करून घ्या, परंतु बी असं म्हणतोय की बाबा याला टायटलच नाही आहे, मग ह्याचा जर दावा कोर्टामध्ये डिसमिस झाला फॉर वॉन्ट ऑफ हिज टायटल, असा शब्द वापरलेला आहे, सूट इज डिसमिस्ड ऑन ग्राउंड ऑफ वॉन्ट ऑफ टायटल, मग अशा परिस्थितीमध्ये बीने जे त्याला पैसे दिलेले आहेत एला, मग तो बी आपले पैसे ए कडून वसूल करून घेऊ शकतो, असा ह्याचा अर्थ आहे. मित्रांनो, पुढचा सेक्शन जो आहे सबसेक्शन 2, द प्रोविजन्स ऑफ सबसेक्शन 1 shall also apply as far as may be to the contracts for sale or hire of movable property. सेक्शन 13 मध्ये ज्या कंडिशन्स आणि ज्या तरतुदी आहेत त्या जरी इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भात आहे त्या मूव्हेबल प्रॉपर्टीला सुद्धा लागू होतात, असा हा सेक्शनचा अर्थ आहे. मित्रांनो, सेक्शन 13 आपला झालेला आहे. आता आपण 14 पण मी वाचून दाखवलेला आहे. आता 14A, सेक्शन 14A आपण घेऊया. 14A काय म्हणत आहे? 14A इज इन रिस्पेक्ट ऑफ द एक्सपर्ट ओपिनियन बाय द कोर्ट. समजा एखाद्या केसमध्ये कोर्टाला असं वाटलं की आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन पाहिजे, तर कोर्ट कोणत्याही एक किंवा एकपेक्षा जास्त व्यक्तीला एक्सपर्ट म्हणून अपॉइंट करू शकतात. एखाद्या केसमध्ये, सगळ्या केसमध्ये कोर्ट एक्सपर्ट नसतं. समजा सायन्सचं मॅटर असेल, अजून कुठलंही मॅटर असेल, तर अशा केसमध्ये कोर्ट एक किंवा दोन व्यक्तीला एक्सपर्ट ओपिनियनसाठी अपॉइंट करू शकतात. अशा वेळेला जो एक्सपर्ट व्यक्ती अपॉइंट केलेला आहे त्याचा जो खर्च आहे तो वादी व प्रतिवादी त्यांना कोर्ट सांगू शकतात की यांचा जो खर्च आहे तो तुम्हाला द्यावा लागेल. एक्सपर्ट जो व्यक्ती आहे तो आपला ओपिनियन कोर्टाला देऊ शकतो. लेखी स्वरूपामध्ये त्याने कोर्टामध्ये दाखल करायचा आहे आणि हा रिपोर्ट जो आहे तो कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर हा एक्सपर्ट ओपिनियनचा जो रिपोर्ट आहे कोर्टाचा एक रेकॉर्ड म्हणून कोर्टामध्ये तो दाखल होईल आणि तो जो रिपोर्ट आहे तो कोर्टामध्ये एव्हिडन्सच्या वेळेला वाचण्यात येऊ शकतो. आणि ज्या पार्टीने एक्सपर्टला अपॉइंट केलेला आहे किंवा ज्या पार्टीच्या वतीने एक्सपर्ट अपॉइंट करण्यात आलेला होता ती पार्टी एक्सपर्टला कोर्टामध्ये एक्झामिनेशनसाठी बोलवू शकते आणि समोरच्या पार्टीला, अपोजिट पार्टीला त्याला क्रॉस करून त्याला आपले एक्सपर्ट ओपिनियनला चॅलेंज करू शकतो. अशा परिस्थितीत मित्रांनो एक्सपर्ट ओपिनियन जो आहे हा नवीन सेक्शन टाकण्यात आलेला आहे आणि या पद्धतीने आपण आता आज स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमधले सेक्शन 9, सेक्शन 10, सेक्शन 11, सेक्शन 14, सेक्शन 16, सेक्शन 20, 12, 13 आणि 14A पर्यंतचा आपण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये काही सेक्शन्स आहेत. सेक्शन 15 आणि 19 हे दोन सेक्शन्स आहेत. ते कशाच्या संदर्भात आहे? अगेन्स्ट whom specific relief can be compelled and who can compel for specific relief act. स्पेसिफिक रिलीफ हे जे दोन सेक्शन्स आहेत आणि 18 आणि 19 ह्या सेक्शन्सचा आपण पुढच्या याच्यामध्ये विचार करूया. मित्रांनो,
आज मी जो व्हिडिओ आपल्यासमोर सादर केलेला आहे, मी बेअर ॲक्ट लँग्वेजवरती भर घालत आहे. बेअर ॲक्ट लँग्वेज जर आपल्याला व्यवस्थित समजली तर आपण कोर्टामध्ये कामकाज व्यवस्थित चालवू शकतो. आपल्याला सायटेशनची सुद्धा गरज नाही. ज्या वेळेला आपण कोर्टासमोर बेअर ॲक्ट लँग्वेजवरती भर घालतो तर कोर्ट नक्कीच ॲप्रिशिएट होतं की हो, यांना कायद्याचं माहिती आहे आणि काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला तिथे सायटेशनची पण गरज नाही. सायटेशन आपल्याला नेहमी एक सपोर्टिंग हेल्पफुल असतं, परंतु कायदा जो आहे तो महत्त्वाचा असतो. म्हणून मी बेअर ॲक्ट लँग्वेजवरती भर घालत आहे. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आपल्याला जर योग्य वाटत असेल तर आपण मला नक्कीच सबस्क्राईब करा. माझा यूट्यूब चॅनल आहे ॲडव्होकेट SR गोयल. माझा मोबाईल नंबर आहे 9960977925 आणि आपण मला व्हॉट्सअपवरती सुद्धा प्रत्युत्तर देऊन मला जरा कळवा की मी जो आज व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याला योग्य वाटला की नाही. धन्यवाद.